नमस्कार. आज आपण पिकलेल्या केळीपासून घाऱ्या बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी 4 केळी घेतलेले आहेत. हे चांगले पिकलेले केळी आहेत. 4 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी गूळ, 2 चमचे तांदळाचं पीठ, पाव चमचा वेलची पूड, चिमूटभर मीठ घालायचे. इथे एका बाउलमध्ये केळी सोलून घेऊ. हे जास्त पिकलेली केळी आहेत. जरा जास्त पिकलं ना तर कोणी खायला बघत नाही, पण अशा गाऱ्या छान होतात. इथे बघा सगळे केळी मी सोलून घेतलेले आहे. एका मॅशरनं किंवा वाटीनं असं मॅश करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये गूळ घातलंय आणि चिमूटभर हळद घातलेला आहे. हळदीनं कलर छान येतो. आणि वेलची पूड आणि चिमूटभर मीठ घातलंय. हे सगळं एकजीव झालेलं आहे. त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालू. तर मिक्स करून घ्यायचं आहे. ते मी 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही कमी जास्त करू शकता. त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालू. आधी थोडं घालायचं आहे. पीठ तेवढं बसेल तेवढं पीठ मळून घ्यायचं आहे. इथं मी थोडं घातलेलं आहे. तर मिक्स करून घेऊ. इथे बघा मी राहिलेलं पीठ पण घालते. आणि आता हाताने छान मळून घेते. इथे बघा पीठ मळून तयार आहे. त्याच्यावरती 1 चमचावर तेल घालू आणि सगळीकडे लावून घ्यायचंय. तेल लावल्यानंतर एक 5 ते 10 मिनिटं झाकून ठेवू. इथे बघा 10 मिनिटं झालेले आहेत. आता पीठ छान भिजलंय. अजून थोडं मळून घेऊ. छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. आता मी लाटून घेते. तुम्ही मोठा गोळा घेऊन पोळपाटावर मोठी अशी पोळी लाटून घ्यायचं आहे. एक काटाची वाटी घ्यायचं आणि मोठी पोळी लाटल्यानंतर त्याची कट करून घ्यायच्या आहेत. पुऱ्या करून घ्यायचे. इथे मी एकच अशा घाऱ्या लाटून घेते. हे बघा हे असं मी खूप जाड पण नाही आणि पातळ पण नाही असं करून घेतलेलं आहे. असेच घाऱ्या मी सगळे लाटून घेते. ह्याला पीठ किंवा तेल लावायला लागत नाही. असंच लाटून घ्यायचं. ते पुऱ्या सगळे लाटून घेतलेल्या आहेत. ते तेल तापले. घाऱ्या तळून घेऊ. अशा घाऱ्यांवरती तेल सोडत तळून घ्यायचं आहे. म्हणजे घाऱ्या छान फुगतात. सगळ्या घाऱ्या तळून घेतलेल्या आहेत. काढून घेऊ. पिकलेल्या केळीपासून घाऱ्या बनवून तयार आहेत आणि एकदम असे खुसखुशीत झालेल्या आहेत. एक काढून दाखवते. तुम्ही पण करून बघा.